मित्रांनो, सुरुवातीला बघा आपल्याला गणितामध्ये विचारलं काय, ए बी आणि सी याचा अनुपात विचारला आहे. याला रेशो असं पण म्हणतात इंग्लिशमध्ये. तर बघा हे सॉल्व कसं करायचं, एकदम सोपी पद्धत बघू आपण. ए चा दिलाय आपल्याला 40%, तो बरोबर आहे बीच्या 0.5 आणि तोच बरोबर आहे सी चा 1/4च्या. तर बघा त्याची मांडणी बघू पहिले. ए चा 40% याला सॉल्व जर आपण करू तर पर्सेंटेजला आपण 100 लिहू शकतो. सेकंड बी चा 5/10 याला असं लिहू शकतो आणि सी जो आहे आपला 4 आहे. तर सुरुवातीला मी काय करीन, ह्या दोन इक्वेशन आहे याला सॉल्व करायचं. तर ते कसं, एक मिनिट, 0 0 कटला, बे 2 4 आणि बे 5 आणि इथं पण भाग जातो, 5 1 5 5 2 10. म्हणजे ए अपॉन बी जर आपण केला, 5 जो इथे बरोबरचं चिन्ह आहे, तर 5 हा याला भागीला असतो आणि वरच्याला गुणाकार असतो, एवढं तुम्हाला माहित असेलच. तर 5 वरत जाईल, तसंच हा 2 इकडे गुणेला, म्हणजे बेग बे बेदनी 4. म्हणजे मित्रांनो बघा आपल्याला काय भेटलं, ए आणि बी चा रेशो भेटला. आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे बी आणि सी मध्ये. हा बी आणि सी. तर बी बी किती आहे इथे आपल्याकडे, बी आपण जो काढला आहे बी आणि सी. सी बी हा जो आहे आणि सी आहे, तर 2 इकडे वरती जाईल आणि हा 4 इकडे खाली जाईल. आता बघा बी चा इथे रेशो किती दिलाय आपल्याला, 4. इथे दिलाय 2. तर बी सेम असला पाहिजे. तर बी ला सेम करण्यासाठी मला इथे याला 2 ने गुणा लागेल आणि याला सुद्धा मला 2 ने गुणा लागेल. तेव्हा हा बी इथे 4 येणार, म्हणजे 4 इथे 4 आला. म्हणजे रेशो काय भेटला, ए बरोबर काय आला 5. आपण लिहू ए बी आणि सी बरोबर, ए चा किती आहे 5, बी चा किती काढला 4 आणि सी चा किती काढला आपण 8. तर हा रेशो तो येणार. हे आपला फायनल आन्सर. मित्रांनो, यात तुम्हाला काही पण अडचण आली किंवा काही तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज मला कमेंट करा आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.